नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सूचनापत्र आलेलं आहे. पब्लिक नोटीस आलेलं आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे. ते कशा संबंधी आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे ती सविस्तर विवरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आपण आता ही जे स्पष्टीकरणाची जी व्हिडिओ असतात, असे मोठे जी व्हिडिओ असतात ज्याच्यामध्ये स्पष्ट करून सांगावं लागतं काही गोष्टी, त्या व्हिडिओसोबतच आपण छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत. जसं वेळ मिळेल तसं अपलोड करत आहोत. तर आपल्या सगळ्याला सांगायचं आहे, आपल्या यूट्यूबमधील सर्व परिवारातील सर्व मेंबरला सांगायचं आहे की तुम्ही शॉर्ट्ससुद्धा व्हिडिओ आपले बघायचे आहेत, तीसुद्धा कामाचेच आहेत. मोठा व्हिडिओ बनवायला वेळ नसला की मी पटकन शॉर्ट व्हिडिओ बनवून अपलोड करून टाकतो. त्याच्यासाठी शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघायला विसरायचं नाही, कंपल्सरी बघायचा आहे शॉर्ट व्हिडिओ. त्याच्यातसुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती मी टाकत असतो. कधी वेळ नसेल व्हिडिओ बनवायला तर पटकन शॉर्ट बनवून टाकून देतो, जेणेकरून जी महत्त्वाची बातमी आहे तुमच्यापर्यंत वेगानं पोहोचावी, वेळेवर पोहोचावी. ठीक आहे, त्याच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ पण बघायचा आहे आणि रेग्युलर जी लॉंग व्हिडिओ आहेत ती पण बघायचं आहे. लॉंग व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह सांगितलेलं असतं, त्याच्यामुळं पूर्ण तुम्हाला जी लॉंग व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली असते ती पूर्ण समजावून सांगितलेली असते. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये जे महत्त्वाची एक दोन गोष्ट असेल तेवढीच सांगितली जाते. ठीक आहे, दोन्ही व्हिडिओ बघणं तुमच्यासाठी हितकारक आहे, फायद्याचं आहे. तसेच मी कधी कधी लाईव्ह करतो. लाईव्ह केलेले व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरील लाईव्ह म्हणून दिसते ऑप्शन, त्या लाईव्ह व्हिडिओजवर क्लिक करूनसुद्धा तुम्ही तेथूनसुद्धा बघू शकतो. तसेच आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट तयार केलेली आहे. प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही विविध प्लेलिस्ट जी आहे ते आपल्या चॅनलवर तयार केली तीसुद्धा पाहू शकतात. थोडक्यात आपल्या चॅनलवर लाईव्ह, शॉर्ट्स, व्हिडिओज, प्लेलिस्ट हे सगळं तुम्हाला क्लिक करून बघायचं आहे. तुमच्या फायद्याचं जे आहे ते बघायचं आहे तुम्हाला. आणि माझ्या मते सगळ्याच गोष्टी तुमच्याकरताच आहेत, तुमच्या फायद्याकरताच आहेत. ठीक आहे, व्हिडिओ मोठा होते, लवकर सुरू करूया. सूचनापत्र क्रमांक 2 डिसेंबर 2024. ठीक आहे, पदवी व पदव्युत्तर पदवी, UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रॅम्स, PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम्स, शिक्षण क्रमांच्या नियमित तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट पद्धतीने सादर करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना. ठीक आहे, विषय तुम्हाला कळालेला आहे. डिसेंबर 2024च्या एक्झामिनेशनसाठी रेग्युलरचे विद्यार्थी तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी या दोघांकरता सुद्धा UG डिग्रीवाले, अंडर ग्रॅज्युएट डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले या दोघांसाठी होम असाइनमेंट, त्याला मराठीतून गृहपाठ म्हणतो आपण, ते ऑनलाईन सादर करण्याबाबत ही महत्त्वाची सूचना आहे. काय पाहूया. विद्यापीठाची हिवाळी सत्र परीक्षा दिनांक 7 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर पदवी UG/PG शिक्षणक्रमाच्या नियमित तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट पद्धतीने सादर करावयाचे आहे. ठीक आहे, तर आता डिसेंबर 2024 किंवा हिवाळी 2024 परीक्षा म्हणतो आपण याला. ठीक आहे, ही त्याचं टायटल आहे. ही परीक्षा 7 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. ठीक आहे, डिसेंबरच म्हणतो आपण त्याला, काही कारणास्तव ती परीक्षा 7 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. तरी पण तुम्हाला फॉर्मवर सगळीकडे डिसेंबर 2024 येईल, काही प्रॉब्लेम नाही. ते प्रशासकीय कारणासाठी असतं विद्यापीठाच्या. ठीक आहे, त्याला डिसेंबर 2024 एक्झाम म्हणलं तरी काही अडचण नाही, हिवाळी 2024 एक्झामिनेशन म्हणलं तरी चालतं. फक्त ती सुरू होणार आहे 7 जानेवारी 2025 पासून. हेडलाईन मात्र तीच येईल. ठीक आहे, ओके. तर ह्याच्यामध्ये रेग्युलरच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन पद्धतीनंच होम असाइनमेंट सादर करायचे आहे आणि पुनर्परीक्षार्थी जी विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा ऑनलाईन पद्धतीनं होम असाइनमेंट सादर करायचं आहे. ठीक आहे, पुनर्परीक्षार्थीमध्ये कोणते, जी गेल्या वेळेस जे मे जून 2024 एक्झामिनेशनला ज्यांनी ऑनलाईन होम असाइनमेंट सादर करू शकले नाहीत व त्यांच्या जेव्हा कॉलेज असेसमेंटमध्ये मार्क मेमोमध्ये आले त्याच्यामध्ये त्यांना फेल केलेले होते किंवा 0 मार्क दिले होते, तर अशा विद्यार्थ्यांना आपण पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी म्हणतो
किंवा रिपीटर विद्यार्थी म्हणतो. मग जेव्हा त्यांना 0 मार्क दिलेले आहेत तवाचे फेल केलेलं आहे, तर त्यांनी आता दुबारा त्या फेल विषयाचं होम असाइनमेंट ऑनलाईनसुद्धा करता येतं. त्यांना त्या बी करता येतं आणि त्याच्याबरोबर रेग्युलरचंही करता येणार आहे. त्यासाठी खूप चांगली संधी आहे. काही विद्यार्थी मित्र मला म्हणत होते की ती जुन्याचं कसं करावं आपण पुनर्परीक्षार्थीचं रिपीटरचं, तर त्यांचंसुद्धा तुम्हाला होम असाइनमेंट यामध्ये करता येणार आहे. आता त्याच्यामुळं पुढची गोष्ट बी तीच आहे बहुतेक वाटतं, पाहूया. मे जून 2024मध्ये उन्हाळी अंतिम परीक्षेतील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 अंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर पदवी PG शिक्षणक्रमाच्या सत्र 2 करिता ऑनलाईन होम असाइनमेंट कार्यपद्धती लागू करण्यात आली होती व त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे राबविण्यात आलेली आहे. मी म्हणलं होतं, ठीक आहे. याचाच पुढील टप्पा म्हणून विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे माहिती सर्व विभागीय केंद्रे, अभ्यास केंद्रे आणि विद्यार्थी यांना खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे. पॉईंट नंबर 1, शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये प्रवेशित असणाऱ्या पदव्युत्तर पदवी PG NEP 2020 अंतर्गत येणारे सर्व शिक्षणक्रमांचे प्रथम सत्र नियमित व पुनर्परीक्षार्थी कंसामध्ये आहे सेमिस्टर 1 रेग्युलर अँड रिपीटर म्हणजे ती मे जून 2024 एक्झाममध्ये ऑनलाईन होम असाइनमेंट न केलेले विद्यार्थी. द्वितीय सत्र पुनर्परीक्षार्थी सेम त्याच्याप्रमाणे सेमिस्टर 2 रिपीटर म्हणजे तीच मे जून 2024 एक्झामिनेशनमध्ये होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने सादर न करणारे विद्यार्थी. तृतीय सत्राच्या नियमित सेमिस्टर 3 फ्रेशर, तृतीय सत्र तर फ्रेशरच असणार आहे, ठीक आहे. तृतीय सत्राच्या नियमित सेमिस्टर 3 फ्रेशर विद्यार्थ्यांना गृहपाठ होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने सादर करावायचे आहेत, ठीक आहे. समजलं तुम्हाला. PG ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन ॲप्लिकेबल फॉर द फॉलोइंग स्टुडंट्स. ओके, प्रोग्राम कोड पुढे दिलेला आहे खाली. PG NEP म्हणजे काय की तुमचा जी कोर्स आहे तुम्हाला ऑनलाईन होम असाइनमेंट सादर करायचं कसं कळतं की तुमच्या कोर्सवर NEP 2020 छापून आलेलं असतं. हॉल तिकीटवर, मार्क मेमोवर, ॲप्लिकेशन फॉर्मवर. NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, मराठीतून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. ते गेल्या वर्षीपासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील सर्व पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम्सला लागू झालेलं आहे गेल्या वर्षीपासून. मोस्टली जर म्हणलं तर तुम्ही MA इकॉनॉमिक्सला लागू झालं, MA मराठी, MA उर्दू, MA हिंदी, MA हिस्ट्री, पुन्हा MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, अशा प्रकारची जी 5-6 जी MA कोर्सेस होते मोस्टली जास्त करून त्यांना NEP 2020 पॉलिसी अंतर्गत गेल्या वर्षी 2023-24ला ॲडमिशन देण्यात आलेलं होतं. तर त्या सगळ्यांना तर ऑनलाईन होम असाइनमेंट लागू झालेच आहे ऑटोमॅटिक. तुम्हाला इथं स्क्रीनवर सुद्धा दाखवण्यात येत आहे. PG NEP फ्रेशर स्टुडंट ऑफ सेमिस्टर 1 and 3 ॲडमिटेड इन अकॅडमिक इयर 2024-25 अँड रिपीटर स्टुडंट्स ऑफ सेमिस्टर 1 and 2. ठीक आहे. PG डिग्रीवाले फर्स्ट सेमिस्टर म्हणजे आता ह्या वर्षी ॲडमिशन घेणारे, ठीक आहे, ह्या वर्षी ॲडमिशन घेणाऱ्यांचं फर्स्ट सेमिस्टर अँड 3rd सेमिस्टर, ज्यांनी गेल्या वर्षी ॲडमिशन घेतले 2023-24मध्ये त्यांचं 3rd सेमिस्टर, अशा फ्रेशर विद्यार्थ्यांना आणि 2024-25 ते आलेलं आहे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आपण. अँड रिपीटर स्टुडंट्स ऑफ सेमिस्टर 1st and 2. आणि जे रिपीटर स्टुडंट आहेत फेल झालेले सेमिस्टर 1st and 2nd वाले त्या दोघांचं सुद्धा अशा प्रकारचे सर्वच स्टुडंटनी, फ्रेशर स्टुडंटनी आणि रिपीटर स्टुडंटनी, अशा सर्व पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम्सवाल्या स्टुडंटनी ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करायचं आहे. पुढे आता कोणकोणत्या इथं ज्या लोकांना ऑनलाईन होम असाइनमेंट सादर करायचे त्यांचे प्रोग्राम कोड स्क्रीनवर दिलेले आहेत. हे प्रोग्राम कोड तुम्हाला समजले तर ठीक आहे, समज ना गेले तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. कोणतं समज नाही आलं मी त्याचं नाव सांगेन, ठीक आहे. शक्यतोवर मला जेवढे माहिती आहे ती मी सांगतो, पुन्हा कमेंटमध्ये कमेंट करून सांगेन. M117 म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे MCOMचं आहे, ठीक आहे. M48 ही MAचं आहे माझ्या माहितीप्रमाणे. M49 MAचं आहे. M50 MAचं आहे. M58 MA आहे. M59 MAचं आहे. M60 ही MA हिस्ट्री आहे, ठीक आहे. M83 माझ्या मते ही MA एज्युकेशनचं आहे. M85 बहुतेक माझ्या मते ही चेक करावं लागेल, नंतर सांगेन. V151 V152 V153 V154 V155 V156 ही जेवढे प्रोग्राम कोड आहेत त्यांचे नावं तुम्हाला मी कमेंटमध्ये कमेंट करून सांगेन गरजेप्रमाणे. शक्यतो तुम्हाला माहीतच आहेत.
हे मोस्टली जी यमवाले आहेत M48, 49, 50, 58, 59, 60, 83, 85 ही सर्व MA आहेत. ठीक आहे. कोणतं MA मराठी असेल, कोणतं MA हिस्ट्री, MA उर्दू आहे, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, MA इकॉनॉमिक्स आहे, MA मराठी आहे आणि M117 म्हटलं तर M.Com आहे. पण V151, V152, V153 माझ्या माहितीप्रमाणे ही BSc वाले कोर्सेस आहेत. माझ्या माहितीप्रमाणे MSc वाले आहेत वाटतं, BSc नाही, PG प्रोग्राम आहेत ना. बहुतेक ही PG प्रोग्राम आहेत. पुन्हा कमेंट करेन मी. ठीक आहे, जाऊ द्या, पुन्हा आपल्याला कमेंट करून सांगता येईल. पॉईंट नंबर 2, शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या इतर पदवी UG किंवा पदव्युत्तर पदवी PG शिक्षणक्रमासाठी पदवी स्तरावरील प्रथम, तृतीय आणि 5व्या सत्रातील नियमित फ्रेशर विद्यार्थ्यांनी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील प्रथम व तृतीय सत्रातील नियमित फ्रेशर विद्यार्थ्यांनी गृहपाठ होम असाइनमेंट CA हे ऑनलाईन पद्धतीने सादर करावायचे आहे. ठीक आहे. आता हे 2024-25चं सांगितलेलं आहे. हे बघून घ्यायचं आहे. पुढे UG किंवा PG ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन ॲप्लिकेबल फॉर द फॉलोइंग स्टुडंट. प्रोग्राम कोड UG सेमिस्टर पॅटर्नवाला आहे बरं का, नवीन UG सेमिस्टर पॅटर्न 2024-25 पासूनचे. ओके. फ्रेशर स्टुडंट ऑफ सेमिस्टर 1, 3 अँड 5 ॲडमिटेड इन अकॅडमिक इयर 2024-25. ठीक आहे. 2024-25मध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेलं असणं पाहिजे. ते कोणकोणते सेमिस्टर आहेत? सेमिस्टर 1, 3 अँड 5. प्रोग्राम कोड कोणते आहेत? P131, P134, P145, P156, P21, P90, T97, V100, V101, V102, V140, V92. पुन्हा PG सेमिस्टर पॅटर्न. फ्रेशर स्टुडंट्स ऑफ सेमिस्टर 1 अँड 3 ॲडमिटेड इन अकॅडमिक इयर 2024-25. 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेले सेमिस्टर 1 तसेच सेमिस्टर 3 वाले सर्व फ्रेशर विद्यार्थी. त्याच्यामध्ये प्रोग्राम कोड आले आहेत M17, M44, M51, M52, M53, M54, M82, P144, P79, V130, V136, V141, V142, V143, V144. याबाबतची सविस्तर सूचना व कार्यपद्धती लवकरच कळविण्यात येईल. वरील मुद्दा क्रमांक 1 व 2 मध्ये दिलेल्या शिक्षण क्रमाव्यतिरिक्त इतर उर्वरित सर्व शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रचलित कार्यपद्धतीनेच योग्य ती कार्यवाही करावायची आहे याची नोंद घ्यावी, कळावी. ठीक आहे. आता ही पॉईंट नंबर 1 आणि पॉईंट नंबर 2 ही 2 डबे आहेत, तक्ते आहेत. ह्या 2 तक्त्यामधील ऑनलाईन होम असाइनमेंट करायचे सोडले तर इतर जे कोर्सेस आहेत ते विद्यापीठाच्या प्रचलित पद्धतीने करायचे आहे. तुमचे स्टडी सेंटरवाले जे म्हणतात त्याप्रमाणे करायचं आहे. बाकी इथं जी 2 डबे दिले आहेत, तक्ते दिले आहेत, ते ऑनलाईन होम असाइनमेंटच करायचे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच करायचं आहे. ठीक आहे. ह्याच्यातले प्रोग्राम सोडून तुम्हाला तुमचे स्टडी सेंटरवाले सर ऑफलाईन वगैरे लिहून द्या म्हणत असेल तर ते द्यायचं आहे. त्याची वेगळी कार्यपद्धती आहे, ती तुम्ही स्टडी सेंटरला विचारून चौकशी करू शकता. ओके. प्रति दिलेलं आहे, प्रत टीप. ओके. टीप काय लिहिलं आहे? वरील सूचनापत्रातील माहिती अभ्यासक्रम विभागीय केंद्र यांनी विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून द्यावी. याबाबत स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांना कळवले जाणार नाही. ठीक आहे. ओके मित्रांनो, तर ऑनलाईन होम असाइनमेंट करण्यासाठी सगळी पद्धत चालू झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी काही टप्पे असणार आहेत ती वेळोवेळी आपणही व्हिडिओ बनवून कळवणार आहोत आणि विद्यापीठही आपल्याला कळवणार आहे. ठीक आहे. ओके. याच्या संबंधी काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता. मला जेवढ्या वेगानं होईल तेवढं मी तुमच्या कमेंटची उत्तरं देणार आहे. ही कोड ध्यानात ठेवा. ही कोड तुमचे जे आहेत तुम्हाला ऑनलाईन होम असाइनमेंट कंपल्सरी आहे. करणं गेल्यावर पुन्हा फेल करून टाकते, पुन्हा फेलचे पैसे भरायला लावते, नाहीतर मार्क देत नाही. मग होम असाइनमेंटचे मार्क ॲड करण्यावर आपण फेल होऊन जातो. तसेच आपल्या टक्केवारीसुद्धा कमी पडते. ॲड होतात ना आपल्या मेन ह्याच्यामध्ये, मेन जे मार्क असतात त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी असेसमेंट UA आणि CA असतं. युनिव्हर्सिटी असेसमेंट म्हणजे थेअरी एक्झाम, लेखी परीक्षा, आणि कॉलेज असेसमेंट म्हटलं तर ही ऑनलाईन होम असाइनमेंट किंवा आपण रेग्युलर पद्धतीने लिहून देतो ती गृहपाठ. त्याच्यासाठी तुम्हाला ही कंपल्सरी करायचं आहे. तुम्ही स्मार्टफोनहून सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. मी सांगेन पुन्हा कार्यपद्धती. गेल्या वर्षी मी व्हिडिओ गेल्या वर्षी म्हणण्यापेक्षा June 2024 एक्झामिनेशनच्या अगोदर ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करायचं चालू झालं होतं. तुम्ही बघू शकता माझे जुने व्हिडिओ बी मी तुम्हाला होम असाइनमेंट बनवून सांगितलेलं आहे कसं अपलोड करायचं आहे.
मे जून 2024 एक्झामच्याकरिता मी सांगितलेलं आहे. ती पण व्हिडिओ तुम्ही जुने व्हिडिओ पाहू शकता, आपल्या चॅनलवर आहेत. ह्या वर्षीच्याच एक्झामिनेशन करता केलेली आहे, ती पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर सर्वांना कळवा, आपले जी हे वेगवेगळ्या प्रोग्राम कोडचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगायचं आहे तुम्हाला की ऑनलाईन होम असाइनमेंट तयार करण्यासाठी सज्ज राहा. होम असाइनमेंटचे सुद्धा प्रश्न आले की मी लगेच अपलोड करून टाकतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केलेलं असेल ऑलरेडी तर सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक घंटी दिसते, त्या घंटीवर क्लिक करायचं आहे. घंटीवर टिक केल्यानंतर पुढे 2-3 ऑप्शन येतात, त्याच्यामध्ये ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं. असं केल्यानं काय होतं की तुम्हाला मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेन, नॉर्मल व्हिडिओ अपलोड करेन, लाईव्ह येईल डायरेक्ट किंवा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करेन, तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येऊन जाईल, तुमचा SMS नोटिफिकेशन आल्यासारखं, आणि तुम्ही तात्काळ बघून त्याचा तात्काळ लाभ घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. सर्वांना होम असाइनमेंट सबमिशन करण्याकरता, तसेच डिसेंबर 2024 तसेच जानेवारी 2025 रेग्युलर सेमिस्टर पॅटर्न तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याकरता, भरघोस मार्क घेण्याकरता, भरपूर मार्क घेण्याकरता खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.